आज फक्त 2च चमचे तेलापासून तुम्हाला आज कुठल्याही प्रकारचे ना उकडलेले बटाटे ना आधी कोणतीही तयारी करून ठेवायची गरज नाही. इन्स्टंट बनणार आहे 10 मिनिटाच्या आत. तुम्हाला कितीही जोरात भूक असो, तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि 100% ही रेसिपी खाऊन बाहेरचे ना मुलं सँडविच, समोसा किंवा कचोरी विसरून जातील. त्यासाठी ना मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी ना त्याच वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा तीळ आणि 1 चमचा मी तर काळे तीळ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ आहे ना अर्धीच वाटी घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं रवा ना त्याचं अर्ध्या प्रमाणात तांदळाचं पीठ घ्या. थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचा डो तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही हा डो तयार करू शकता मीडियम. आता याला आहे ना 1-2 मिनटं साईडला ठेवूया. तोपर्यंत मी काय केलं होतं, मग एक मीडियम साईजचा कच्चा बटाटो घेतलेला होता. त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता मी आता इथंच व्हिडिओमध्ये साल काढून घेतलेलं. नंतर काही लोकं म्हणतात की आधीच बटाटा उकडवून ठेवला होता, म्हणून एवढा कच्चा बटाटा आहे आणि त्याला आहे ना अशा जाड किसणीने किसून घ्यायचं आहे. तर वरच्या साईडला जी बारीक किसणीचे असतात ना छोटे त्याच्याने अजिबात करायचं नाही. थोडेसे जाड जर ठेवले ना त्याची टेस्ट एकदम भारी लागते. 1-2 बटाट्यामध्ये खूप सारं येतं तुमचा हा पदार्थ तयार होणार आहे. तर बटाटा ना थोडंसं थंड पाण्यामध्ये किंवा नॉर्मल आपल्या पाण्यामध्ये ना थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे. म्हणजे राहिलेला जो एक्स्ट्रा स्टार्च असतो किंवा चिकटपणा असतो ना तो निघून जाईल. त्यानंतर छोटा एक कांदा घेतलेला होता. कांदा टेस्टसाठी खूप छान लागतो, म्हणून इथं कांदा तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही नाही टाकला तरी चालणार आहे. त्यानंतर 1 चमचा मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि आजची रेसिपी फक्त 2च चमचे तेलामध्ये आज होणार आहे. तेलात तळायचीसुद्धा गरज पडणार नाही. एकदम कमी तेलामध्ये हा पदार्थ तयार होतो. आता सर्व पदार्थ तेलामध्ये तळून झाल्यावरती कांदा थोडा तळला गेला की टेस्टच्या अकॉर्डिंग इथं मिरची टाकू शकता. मी तर लाल तिखट न टाकता मिरची टाकलेली आहे. तुम्ही तिखट तुमच्या चॉईसनुसार इथे टाकू शकतात. आता इथं बटाटा टाकून घ्यायचा आहे. इथं बटाटा पूर्णपणे अजिबात शिजवायचा नाही. फक्त तेलामध्ये ना बटाटा थोडा सॉफ्ट करून घ्यायचा आणि लगेच इथं गॅस बंद करायचा आहे. फक्त त्याला तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं होतं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, वरून थोडी कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचं आणि इथं मी गॅस बंद केलेला होता. तुम्ही बघू शकता एकदम अशा प्रकारे बटाटा एकदम मऊ झालेला आहे. तो शिजलेला नाही, फक्त थोडासा मऊ झालेला आहे. तोपर्यंत आपला गोळासुद्धा छान मऊसर झालेला होता. रेसिपी एक असते, पण आमच्याकडे करण्यासाठी बघा 2 ते 3 मेंबर आहेत. तुम्ही आता कोणती रेसिपी आवडेल बरं तुम्हाला बघायला माझी का त्यांची? चला तर मग त्यानंतर मग मी काय केलं नाही, त्या गोळ्याचे 2 गोळे तयार करून घेतले. त्याला चपातीप्रमाणे एकदम लाटून घ्यायचं आहे. बारीक लाटायचं, असं जाड पण नाही ठेवायचं. एवढी लेंथ ठेवलेली आहे म्हणजे एकदम व्यवस्थित आपला पदार्थ तयार होतो. नंतर तो फुटायलासुद्धा नको. त्यानंतर आपल्या घरामध्ये छोटीशी वाटी किंवा असं झाकण जर असेल तुमच्याने, त्याच्याने ना असे गोल त्याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. हे त्याला तळायचे नाही आहे बरं का. आता काय केलं, वरची बाजू काढून घेतली पिठाची आणि त्याच्यावर आहे ना अशा छोट्या चमच्याने ना हे आपण केलेली बटाट्याची चटणी ना ती ओतून घ्यायची आहे. त्यानंतर उरलेल्या राहिलेल्या त्या पुऱ्या आहेत ना त्याच्यावरती ठेवून घ्यायच्या आहे, सेम व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि वरची पुरी ठेवून झाली की थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे पॅक होईल. आता त्या हाताने जेवढं पॅक होत नाही ना, थोडंसं चमच्याने करून घ्यायचं आहे. तर त्याला ना एक लुक पण छान येतो, दिसायला पण छान दिसतं आणि व्यवस्थित पद्धतीने ते बंद होऊन जातं. आता अशाच प्रकारे हे सर्व तयार करून घ्यायचे. नंतर कढईत आहे ना 1 मोठा ग्लास भर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. अशी जाळीची प्लेट ठेवून घ्यायची आहे. इथे थोडंसं मी तूप लावून घेतलेलं, तुम्ही तेल पण लावू शकतात. म्हणजे आपण स्टीम करायचं आहे ना आपल्याला, ते चिटकायला नको, त्यासाठी तूप तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथं टाकून घेऊ शकतात. आता तयार केलेला हा आपले जे पुऱ्या आहेत ना त्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि याला झाकून ठेवायचं आहे. एक 10 ते 12 मिनटाच्या आत मीडियम टू लो गॅसवरती हे आपले एकदम छान पद्धतीने स्टीम होतात. तुम्ही बघू शकता याला पूर्णपणे स्टीम झालेल्या आहेत, एकदम छान पद्धतीने, अजिबात चिटकलेल्या नाहीत आणि जास्तही त्याला थंड होऊ देऊ नका. थोडंसं गरम असतानाच त्याला आपण याला थोडा तडका देऊन घेणार आहोत. जास्त जर तुम्ही त्याला थंड करून घेतलं ना म्हणजे जास्तच कडक होतात. आता कढईत तेल गरम करून झाल्यावरती भरपूर सारी मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे.
फोडणी दिल्यामुळे ना त्याला अजून एक छान टेस्टच येते. आणि ही रेसिपी खाऊन ना मुलं बाहेरचे सुद्धा पदार्थ विसरतात. बाहेरचे डीप फ्राय पदार्थ देण्यापेक्षा ना तुम्ही हे पदार्थ त्यांना देऊन बघा, त्यांना नक्कीच आवडणार आहेत. परत थोडीशी वरून कसुरी मेथी टाकून घेतली. आवश्यकता असेल तर तुम्ही अजून वरून मीठसुद्धा टाकू शकतात. आणि याला अजून टेस्टी बनवण्यासाठी मी काय केलं होतं, थोडासा आहे ना अर्धा चमचालाही कमी एवढा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा मी इथं आपला सांबार मसाला असतो ना, दोघंही मसाल्यांना मिक्स करून घेतलं आणि हा वरून टाकून घेतलेला आहे. तुम्हाला जर नसेल मसाला टाकून खायचा ना, तर तुम्ही असं नुसतं फ्राय करून खाल्लं तरी चालणार आहे. खूप छान लागतं असं सुद्धा. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. किंवा तुमच्या आवडीचा एखादा कांदा लसूण मसाला भेटतो ना, तो मार्केटमध्ये तुम्ही तो टाकला तरी चालणार आहे. पाहिजे त्या चटणीबरोबर तुम्ही ते सर्व करू शकता किंवा सॉस तर असतंच आपल्याकडे. आणि मस्त असा हा नाश्ता सर्व करायचा आहे. ह्या विकेंडला तर तुम्ही हा नाश्ता नक्कीच करायला हवा. तुमच्या फॅमिली मेंबर्सला सर्वांना आवडतील आणि कमी तेलामध्ये असतात, म्हणून जे डाएट करताना त्यांनासुद्धा हे खाऊ शकतात. आय होप सो की तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. जरही आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओसाठी तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे, तर माझ्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. तुमचा फीडबॅक द्यायला अजिबात विसरू नका. आणि ही कमी तेलात तयार झालेली आजची रेसिपी खास मुलांसाठी आहे, तर तुम्ही त्यांना नक्की एकदा ट्राय करून खायला घाला. मग काय आता ह्या घ्यायचं एखाद्या चटणीबरोबर ते डीप करायचं. मी त्या नारळाची चटणी सर्व केली होती. तुम्ही टमॅटोची चटणी असते ना, मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती, तुम्ही तीसुद्धा ट्राय करू शकता. मी घेते खायला. भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. खा प्या मस्त राहा.